तर वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो या देखील सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल झाल्यात। त्यांनी एक्स वरून प्रतिक्रिया दिलेली आहे। मी दिल्लीमधल्या सफदरजंग या रुग्णालयामध्ये आहे, जिथे वांगचुक यांना दाखल करण्यात आलेलं आहे। माझी कुटुंबियांची आणि गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून असलेल्या डॉक्टरांची संमती घेतल्याशिवाय त्यांना सलाईन किंवा औषधं देऊ नयेत, असं गीतांजली आंगमो यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे। तर दिल्लीतल्या जंतर मंतरवर सध्या नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। गेले 21 दिवस उपोषण करत असलेले सोनम वांगचुक यांना आज पोलिसांनी ताब्यात घेऊन इस्पितळात दाखल केलेले। आता आपण आहोत जंतर मंतरवरती आणि इथे आपण पाहू शकतो की कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक अजूनही या ठिकाणी व्यासपीठावर आहेत। अभिजित दिपके आहेत, त्यांच्यासोबत अभिषेक रांका आहेत, सौरव दास आहेत आणि सोनम वांगचुक यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेऊन इस्पितळात दाखल केले। दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की आम्हाला उच्च न्यायालयाचे आदेश होते, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घेणं, त्यांच्या प्रकृतीवर कोणत्याही प्रकारे गंभीर दुष्परिणाम होऊ नयेत हे आमचं कर्तव्य होतं। आणि जेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिले त्यानुसार जे सरकारी डॉक्टरांनी इथे तपासणी केली आणि सरकारी डॉक्टरांनी त्यांना इस्पितळात दाखल करावं लागेल अशा सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनांच्या आधारावर ज्या शिफारशी सरकारी डॉक्टरांनी केल्या होत्या त्या आधारावरती सोनम वांगचुक यांना पोलिसांनी इस्पितळात दाखल केलेलं आहे। तर कॉकरोच जनता पार्टीचे जे समर्थक आहेत, जे इथे आंदोलन करत होते, त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी इथे हल्ला केला आणि पोलिसांनी बळजबरी करून सोनम वांगचुक यांना नेलेलं आहे आणि हा आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। 7 वाजताच्या सुमारास पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून थेट हॉस्पिटलमध्ये सफदरजंग इस्पितळात सरकारी रुग्णालयामध्ये दाखल केलेले। 21 दिवस ते उपोषण करत आहेत। नीट पेपर फुटीच्या अनुषंगाने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा यासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चाकोसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।